हे आहे शिवमंदिर। या शिवमंदिराच्या समोर मूर्ती दिसते ते स्वामी शिवानंद महाराज, जे अक्कलकोट निवासी परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांचे जनकपिता, महाराजांच्या मातोश्री, अक्कलकोट निवासी परम सद्गुरू श्री गजाननच्या मातोश्री आणि स्वामी शिवानंद महाराजांच्या धर्मपत्नी। आता याला पेटवायचं कसं हे तुम्हाला हे पडलं असेल तर गाईचं तूप थोडं ह्या टोकाला लावायचं आणि काडीपेटी घ्यायचं आणि प्रज्वलित करायचं, मस्त प्रज्वलित ह्यामध्ये असं सोडायचं। एक्झॅक्टली स्वामी त्याच कारणासाठी मुळात अक्कलकोट झाला, कारण स्वामी परमेश्वर दत्तात्रयांचे अवतार येतात ते ह्याच कारणासाठी येतात। आणि स्वामी कारण का रिअली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अवतार त्रिकाल ज्ञानी असतात। तर मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून खूप जोराचा पाऊस चालू आहे, नद्या तलाव तुडुंब भरून वाहत आहेत। काही ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे तर काही ठिकाणी दुःखाचं वातावरण पसरलेलं आहे। नमस्कार मित्रांनो, मी राहुल मुळे, स्वागत आहे तुमचं राहले यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, माझा थंबनेल तुम्ही पाहिलाच असेल, श्री स्वामी समर्थांशी निगडीत बरीच ठिकाणे आणि मंदिरे आपण पाहिलेली आहेत। तर मित्रांनो, आजही आपण एका अशाच महत्त्वपूर्ण ठिकाणी जाणार आहोत। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत शिवपुरीला। हे ठिकाण अक्कलकोट पासून 3 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे। हे ठिकाण विश्व फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे आणि सोबतच या ठिकाणी गजानन महाराजांची समाधी आहे। आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी अग्निहोत्र करतात आणि या धार्मिक क्रियेला अल्पावधीतच जागतिक मान्यता मिळालेली आहे। इतकं हे महत्त्वपूर्ण ठिकाण आहे। हे अग्निहोत्र कसे करावे आणि हे अग्निहोत्र करण्यामागचा उद्देश काय हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, आपण या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता त्या ठिकाणी। तर मित्रांनो, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या मंदिरापासून उत्तरेस साधारण 3 किलोमीटर प्रवास केला की आपण या शिवपुरीजवळ पोहोचतो। हा आहे बाहेरचा परिसर। या ठिकाणी वाहनांची पार्किंग लागलेली आपल्याला दिसत आहे। गुरु परंपरेचे ज्ञान जगभर पोहोचवण्यासाठी श्रींनी या शिवपुरीची स्थापना केली। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला हे अग्निहोत्राचं चिन्ह पाहायला मिळतं। विश्व फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय केंद्र आणि जागतिक मुख्यालय असलेले हे शिवपुरी वैदिक इको समुदाय आहे। गुरुमंदिरात सुरू असलेली अन्नछत्राची परंपरा या शिवपुरीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी रिसेप्शन ऑफिस आहे आणि थोड्याच वेळामध्ये त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत या ठिकाणाचे रिसेप्शन मॅनेजर सचिन खराडे। तर यांच्याकडून या ठिकाणाबद्दल अधिक माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। तर नमस्कार। नमस्कार सर। या ठिकाणचं असं वैशिष्ट्य आहे की अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्यावर गदीवर बसलेले 4थे महाअवतारी पुरुष अक्कलकोट निवासी परम सद्गुरू श्री गजाननचं हे मठ आहे शिवपुरी म्हणून असं आपण ह्यांना ओळखतो। तर आपण तुम्हाला मी पूर्ण दर्शन सांगतो कसं घ्यायचं आणि काय स्थान आहे ते मी तुम्हाला सांगतो। ठीक आहे, आपण तसं हे आहे शिवमंदिर। या शिवमंदिराच्या समोर मूर्ती दिसते ते स्वामी शिवानंद महाराज, जे अक्कलकोट निवासी परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांचे जनकपिता। तर ही त्यांची मूर्ती आहे स्वामी शिवानंद महाराजांचे। यांचं असं की ह्यांचे जे होते हे साक्षात शिवाचा अवतार म्हणजे नाद ब्रह्माचे प्रवर्तक। झोपल्यानंतर सुद्धा घुरण्यातून ओंकार ऐकत होता। जे आपण झोपल्यानंतर घुरतो ना, त्या घुरण्यातून सुद्धा त्यांचा ओंकार ऐकत होता। इतके ते शिवाशी एकनिष्ठ होते की त्यांची खाली संजीवनी समाधी ही जी आहे ती त्यांची संजीवनी समाधी। या बाजूला गणपती मंदिर। शिवलिंग आहे, साक्षात काशी विश्वनाथ सोडलेलं प्रतीक आहे ते छोटं काळं शिवलिंग। ते साक्षात यज्ञाची पावती ती महाराजांनी काशी विश्वनाथ आलेले होते। त्यांनी म्हणजे 100 बार काशी तो 1 बार शिवपुरी महाराजांचं वाक्य आहे।
असंही आपण असं खाली जाऊ तसं दर्शन घेऊ. हे राम सीता लक्ष्मण मंदिर, इथे हनुमंत मंदिर. हे जे आहे ते आपल्याकडे मृत्युंजय मंत्राचं हवन चालू आहे. 4 ते आता सायंकाळी अग्निहोत्राच्या वेळेपर्यंत आपल्याकडे दररोज हा महामृत्युंजय मंत्राचा हवन होतो. हे जे आहेत अक्कलकोट निवासी परम सद्गुरू श्री गजानन महाराज, जिने हे शिवपुरी स्थापन केलं आणि पूर्ण भावी भक्तांना का जी अग्निहोत्राची माहिती सांगितली गेली आणि याजवळ 70 ते 75 देशामध्ये जे आपलं अग्निहोत्र प्रसारित केंद्र आहे ते महाराजांनी स्थापन केलेले हेच अक्कलकोट निवासी परम सद्गुरू श्री गजानन महाराज. आणि हे समोर ते त्यांची चैतन्य पादुका, हे स्वामींच्या गादीवर बसलेले 4थे मावतेर पुरुष, स्वामींचे 4थे, दत्तात्रयांचे 7वे आणि विष्णूंचे 10वे असे हे कल्की अवतार परम सद्गुरू श्री गजाननची मूर्ती आहे. आता आपण असं जिकडे घेतलं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या धर्मपत्नी सौ शारदा माता आई साहेबांची मूर्ती आहे समोर. या ठिकाणी सद्गुरू गजानन महाराजांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती शारदा माता यांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. इथून बाहेर आल्यानंतर इथली शांतता तुम्ही पाहू शकता. अगदी शांत इथलं वातावरण आहे. कारण सुख शांती समृद्धी लाभण्यासाठी जे शिवपुरी स्थान आहे ना, गर्दी नको आहे. फक्त लोकांनी आपल्या घरी घरी अग्निहोत्र आणि धर्माचं कार्य वाढत राहिलं पाहिजे. इथून ह्या शिवपुरीचं एकच महात्म्य आहे. कधीही तुम्ही आला तरी तर गर्दीचं तुम्हाला कधीही पाहायला मिळणार नाही. हार, पेढे, नारळ हा दुकान कधीही भेटणार नाही तुम्हाला. इतकी प्रचंड ताकद यामध्ये आहे. फक्त इथून एक मार्ग सांगितला जातो, तो मार्ग अग्निहोत्र. सूर्योदय आणि सूर्यास्त करण्याचा 5 मिनिटाचा विधी आहे, त्याला आपण अग्निहोत्र असं म्हणतो. मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणाची घ्यायची आहे. हे जे आहेत भगवती सोनामाता महाराजांच्या मातोश्री, अक्कलकोट निवासी परम सद्गुरू श्री गजाननच्या मातोश्री आणि स्वामी शिवानंद महाराजांच्या धर्मपत्नी. हे जे होते तर यांचे वडील जे होते भाऊराव शिंगवेकर, यांना मूल होतं. तर त्यांनी 24 लाख वेळा गायत्री मंत्र जप केला. त्यानंतर साक्षात गायत्री प्रकट झाली आणि म्हणाले की मी तुझ्या पोटी जन्म घेईन. तर त्यानंतर हा सोनामातांचा जन्म झाला आणि सोनामातांचा जन्म झाला. सोनामाता अक्षरशः गायत्री देवीचा अवतार, म्हणजे जे गायत्री देवी मंत्र जे आहेत ते 24 अक्षरी मंत्र आहे आणि सोनामातांनी अवघ्या 24 देह ठेवलेला आहे. म्हणजे इतकं ते गायत्री देवीचे एकनिष्ठ होते. महाराजांच्या मातोश्री सोनामाता यांची जे समाधी आहे ते शिर्डीचे तर साकुरी इथे आहे. आता आपण असं समोर बाकी माहिती घेऊ. हे जे आहे 5 वेद्या दिसतात तुम्हाला. 5 वेद्या जे 1969 साली आपल्याकडे महासौमेन्य झाला होता. जे ऋषीमुनींच्या बुद्धाच्या काळात जो महासौमेन्य यज्ञ होत होता, ती हिंसा वाढली, बळीदेवी वाढले म्हणून ती यज्ञ संस्था बंद पडली. तर त्यानंतर प्रथम 10,000 वर्षांतर अक्कलकोट निवासी परम सद्गुरू श्री गजानन महाराजांनी शिवपुरी या ठिकाणी 1969 साली आपल्याकडे महासौमेन्य केला. ह्याचेच ते 5 वेद्या आहेत. जसं ह्याच्या जमिनीमध्ये खाली सेम टू सेम आहेत, त्याचे 5 वेद्या आहेत. हे यज्ञ ज्यावेळेस चालू होता
तर त्यावेळेस प्रचंड गर्दी होती या ठिकाणी. महाराजांचं बसण्याचं ठिकाण तिथे समोरच्या बाजूला होतं कोटी खोलेमध्ये. तर एक पांढऱ्या शुभ्र अवस्थेमध्ये एक साधू आले आणि त्यांनी महाराजांना प्रश्न केला की आम्हाला खाण्यासाठी काय आहे का. तर महाराजांनी एका सेवेकऱ्याला बोलवून घेतलं आणि यांना अन्नपूर्णामध्ये आपल्या भोजनाचं सोय करून द्या. तर ज्यावेळेस ते भोजन केल्यानंतर आमचे सेवेकरी कशासाठी तर इकडे तिकडे नंतर ते गायब झाले. तर जशी इथं प्रचंड गर्दी होती, त्या गर्दीमध्ये त्यांना शोधलं, ते कुठेही भेटले नाहीत. तर जशी कथा घडली तशी महाराजांना सांगितली. तर महाराजांनी त्या एक उत्तर दिलं. ते दुसरे तिसरे कोणी साक्षात काशी विश्वेश्वर ह्या यज्ञाची पावती देण्यासाठी त्या शिवपुरीमध्ये आले होते. जे आपण आता शिवमंदिरामध्ये छोटं काळं शिवलिंग बघितलं ते त्यांचं सोडलेलं प्रतीक आहे. आणि त्याच्यावरती महाराजांनी एक वाक्य बोललं, 100 बार काशी तो एक बार शिवपुरी, असं महाराजांनी त्या कथित केलेलं आहे. आणि इथून फक्त एक अग्निहोत्र सांगितलं जातं. आणि अन्नछत्र जे आहे, जे अन्नदान चालतं ते दररोज असते की दररोज असतं आपल्याकडं. स्वामींनी ज्या गादीवर ज्यावेळेस बाळप्पा, स्वामींचे 2 शिष्य चोळप्पा आणि बाळप्पा, हो. स्वामींनी चोळप्पांकडे देह ठेवला आणि बाळप्पांना दंड, छाटी, रुद्राक्षमाळ, कंठीमणी, बोटातली अंगठी, चिन्मय पायातील पादुका. पादुका हा. आणि अंगावरील छाटी पांघरून म्हटले की स्वतंत्र मठ स्थापन कर आणि येणाऱ्या भाजी भाकर दे. तर त्या दिवसापासून जवळजवळ 139 वर्षापासून गावातील गुरुमंदिर व ह्या शिवपुरी या दोन्ही ठिकाणी आपल्याकडं दोन्ही वेळेचं अन्नदान असतं. दुपारी 1 ते 2:30 वाजेपर्यंत शिवपुरीमध्ये, आणि गुरुमंदिर इथे दुपारी 12:30 ते 3:30 ह्या वेळेत, आणि संध्याकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आपल्याकडे दोन्ही वेळेचं अन्नदान असतं. कधीही आपण येऊ शकता, इथं अन्नदान घेऊ शकता. आणि राहण्याची आपली उत्तम सोय आहे. AC नॉन AC रूम आपल्याकडे अवेलेबल असतात. आपण कधी येऊ शकता, तर राहू शकता. हे जे आहे यज्ञाचं प्रतीक म्हणून मोठं धर्मस्तंभ आहे. ह्याच्यावरती महाराजांनी जगाच्या चांगल्या कर्तृत्वासाठी, ह्याच्या यश वगैरे मिळण्यासाठी अग्निहोत्राची माहिती, त्याच्यावरती अग्निहोत्राचं कुंड प्रस्थापित केलेलं आहे. महाराजांनी हे यज्ञाचं प्रतीक एक मोठं धर्मस्तंभ आणि धर्माचं कार्य शिवपुरीतून सांगितलेलं आहे. त्याच्यासाठीच हे धर्मकार्यासाठी मोठा स्तंभ आहे शिवपुरीमध्ये. आता इथूनच आपण समोर गेला की भगवान परशुरामांची मूर्ती दिसेल तुम्हाला तिकडे समोर. हो. घ्या, मग आपण मागच्या साईडला सांगू. हे महाराजांचे गुरु भगवान परशुराम, अशी मूर्ती तुम्हाला कुठेही बघता येणार नाही, तशी ही मूर्ती आहे. महाराजांचे गुरु भगवान परशुरामांचे मंदिर आहे ते. हीच गायीची गोसमाधी आहे, जी आपण आत्ता येताना यज्ञाची जी 5 वेद्या बघितलो, त्या यज्ञात 1969 साली ज्या गायीचं दूध, तूप, गवऱ्या वापरलं गेलं, त्या गायीची ही गोसमाधी आहे. फक्त गायीचं तूप गवऱ्याचे वापरलं गेलं त्या यज्ञामध्ये, त्याची त्या गायीची गोसमाधी. आणि ह्याच गायीचे वंशज म्हणून समोर आपली 40 ते 50 गायीची गोशाळा आहे, त्याच्या समोर साईडला गेलं. हो, इथूनच दाखवतो. तर या ठिकाणी गोशाळा आहे. हे जे दाखवले तुम्हाला समोर, ते जे गोल दिसते ते पृथ्वी आहे पूर्ण, आणि पृथ्वीच्या वरती अग्निहोत्राचं कुंड दाखवलेलं आहे. कारण आज ना, आज 50 वर्षानंतर आपल्याला सुख, शांती, समृद्धी ह्या मार्गासाठी किंवा ह्या गोष्टीसाठी आपल्याला इथं आणि शुद्ध वातावरण शोधण्यासाठी हा एक मार्ग उपाय आहे. त्यासाठी महाराजांनी त्यावेळेस काढून ठेवलेला आहे. तिचे प्रतीक दाखवलेलं आहे महाराजांनी अग्निहोत्राचं. ही कुणाची समाधी आहे? ही समाधी जी अक्कलकोट निवासी परम सद्गुरू श्री गजानन यांची स्वतःची समाधी आहे, महाराजांची समाधी आहे. ही समाधी जी आहे त्यांचे सुपुत्र, महाराजांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांतजी महाराजांची समाधी आहे. ही महाराजांच्या धर्मपत्नी सौ शारदा माता यांची समाधी आहे.
तर आपण आता सर्व शिवपुरी फिरून दर्शन घेऊन आलात. दर्शन घेतल्यानंतर पूर्ण परिसराची तुम्हाला माहिती मिळाली. तर इथून आता जो मूळ संदेश अग्निहोत्र त्याची माहिती तुम्हाला देतो. का आणि कशासाठी करायचं हे सांगतो तुम्हाला. त्याला लागतं काय, पिरॅमिड टाईपचं पात्र. हे असं पिरॅमिड टाईपचं पात्र. हा पात्र चारी साईडन सेम आहे, पिरॅमिड टाईप. हा उलटा केला तो पिरॅमिड होतो. ह्यामध्ये इजिप्तमध्ये अजूनही मुर्दे सरत नाही. ऊर्जा आहे यामध्ये. ज्या वेळेस हा पॅक करतो तो ऊर्जा त्यामध्ये राहते. आपण असं करू आणि ह्यात अग्निहोत्र करू, ऊर्जा मिळणार आहे. त्याच्यासाठीच महाराजांनी हा पात्र निवडलेला आहे. आणि स्वामींचा आणि अग्नीचं काय सांगतो तर स्वामींचं सांगतो. ज्यावेळेस स्वामी समर्थ अक्कलकोटला निघाले, कर्दळून ज्यावेळेस बाहेर पडले, अक्कलकोटला आले, गावामध्ये खंडोबा मंदिरच्या पायरीवरती बसले होते. तिथून एक पठाण जात होते. त्यांनी काय ठरवलं की स्वामींची चेष्टा करायची ठरवलं. तर स्वामींना काय विचारलं, क्या स्वामी हुक्का पिते कसं विचारलं. हुक्का जे चिलीम म्हणतो आपण, तुम दे तर खुशाल पियेंगे म्हणून स्वामी. जे हुक्का जे चिलीम दिलं स्वामींना, त्या न भरता दिलं स्वामींना. आणि स्वामींनी जे असं लावलं त्यामधून धूर काढली. आपल्या अक्कलकोटला पहिलं दर्शन कशाचं मिळालं, स्वामींचं, अग्नीचं. शेवटी असं की ज्यावेळेस स्वामींचं अंतर्धाप होणार होते तर गावामध्ये बुधवार पेठेत जुनं शिव मंदिरमध्ये जाऊन बसले. सकाळी ज्यावेळेस सेवक राहिले, 400-500 गाईचे गवऱ्या आणि 400-500 गाईचं तूप मागून घेतले आणि शिवलिंगावर रचून पेटून द्या म्हणून. जास्त लिंगात लोकांची गर्दी पडली की स्वामी करतायत काय. तर कुणाची धाडस होणं स्वामींना विचारायचं. एक छोट्या मुलाला प्रोत्साहन दिलं. सरळ स्वामींना प्रश्न केला, स्वामी तुम्ही करताय काय. तर स्वामींनी सांगितलं, मी लिंग देहाचा यज्ञ करतो. म्हणजे काय आणि बंद करणार केव्हा, तर पंढरी जळेल तेव्हा, दऱ्या खोऱ्या बोंबलतील तेव्हा. त्यावेळेस सांगितलेलं असं की आज जवळजवळ आपण 70 ते 75 देशामध्ये अग्निहोत्राचा प्रसार आहे. पंढरी जळेल म्हणजे अग्निहोत्र पेटेल आणि दऱ्याखोऱ्या बोंबलतील म्हणजे आज बाहेर देशामध्ये अग्निहोत्र मंत्र म्हणजे दऱ्याखोऱ्या बोंबलतील. स्वामींनी त्यावेळेस सांगितलेलं आहे. आणि मी मागाशी तुम्हाला सांगितलं, रामाच्या काळात ज्यावेळेस अग्निहोत्र होता तर सोन्याचा धूर होता, पंचमहातत्व होतं. त्यावेळेस आपण काय झालं, सगळं विसरलो आणि गाळातून अडकवलंय. आपल्याला काही अडचण होतं, आपण देवाला मागतो किंवा बुवा भडजी हेच करत बसतोय. इथं का 2 आहुती घातल्याशिवाय आपलं खायचं अधिकार नाही असं. आणि याला लागतात किती, 5 ते 7 मिनिट. सकाळी 5 ते 7 मिनिट, संध्याकाळी 5 ते 7 मिनिट. आपण फॅमिली सोबत सकाळचा चहा जर घ्यायला बसलो तर अर्धा तास घालवतो त्यामध्ये. आणि ह्या 5 मिनिटात स्वामी आपल्या झोळीत काय टाकले आपल्याला अजूनही माहिती नाही. मध्ये बघितला तुम्ही कोरोनासारखी महामारी, त्यावेळेस करणार काय. आपण करावं अशी अपेक्षा आहे. आता अग्निहोत्र कसं करायचं सांगतो. हा पात्र झाला. ह्या पात्रामध्ये असा गाईचा तुकडा घ्यायचा, गौरीचा तुकडा घ्यायचा आणि हे ठेवायचं. म्हणजे जे आपण आहुती देणाऱ्या तांदळाची ती आहुती खाली पडून. तर रचायचं किती, 2 आहुती जळण्या इतकी अग्नी पाहिजे म्हणजे पाहिजे. अशा प्रकारे रचून घ्यायचे. अशा प्रकारे रचायचं. आता याला पेटवायचं कसं हे तुम्हाला हे पडलं असेल. तर गाईचं तूप थोडं ह्या टोकाला लावायचं आणि काळीपेटी घ्यायचं आणि प्रज्वलित करायचं. मस्त प्रज्वलित ह्यामध्ये असं सोडायचं. आज सकाळचा अग्निहोत्र 6:35 आहे. तर 6:30ला असं पात्र रचून 5 मिनिटं अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा. हा अग्नी मस्त प्रज्वलित होतो. प्रज्वलित झाल्यानंतर तांदळाच्या आहुती आपल्या 5 बोटांमध्ये हे 2दा घ्यायचे. त्यामध्ये 2 थेंब गाईचं तूप टाकायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि 2 समान भाग करायचे. 2 समान भाग केल्यानंतर सकाळचा आता मंत्र झाला. 6:35 झाले तर सकाळचा मंत्र आहे सूर्याय स्वाहा. स्वाहाला आहुती सोडायची. सूर्याय इदम नमः, प्रजापते स्वाहा, प्रजापते इदम नमः. किती मिनिट लागले, 5 ते 7 मिनिट. त्यानंतर तुमच्या देवाची ध्यान धारणा जप तप तुम्ही काहीही करू शकता. अग्निहोत्राच्या अगोदर 10च मिळणार आहे. अग्निहोत्राच्या नंतर 10,000 मिळणार आहे. 10 पटीने मिळणार, इतकी ताकद आहे. संध्याकाळी सेम प्रोसेस आहे, फक्त संध्याकाळी सेम केला. आता संध्याकाळी 6:45 7:45 टायमिंग आहे. झालं टायमिंग. तर अग्नेय स्वाहा, अग्नेय इदम नमः, प्रजापते स्वाहा, प्रजापते इदम नमः. मला एक विचारायचं आहे, बाळाप्पा महाराज जे मठ आहे त्या ठिकाणाचं आणि या ठिकाणचं म्हणजे संबंध काय, कसं सांगतो. 2 मिनिटं. स्वामी बाळाप्पांच्या नंतर गंगाधर महाराज आणि गजानन महाराज ही परंपरा आहे. ह्या परंपरेतले चौथे गजानन महाराज. मूळ पीठ बाळाप्पा महाराज किंवा गुरु मंदिर मठ आज म्हणलं जातं ते. आणि ही यज्ञभूमी, ही गजानन महाराजांनी ही यज्ञसंस्था पुनरुज्जीवित केल्यानंतर ही यज्ञभूमी वसली असं ही आहे. तेव्हा ते मूळ पीठ आहे आणि ही यज्ञ. इथून आपण संपूर्ण जगभर यज्ञाचा हे करतोय, प्रचार प्रसार करतोय. जवळजवळ 80 ते 85 राष्ट्रांशी आपण कनेक्टेड आहोत असं हे आहे. लोक करतायत तिथले. अगदी जर्मनी वगैरे सगळ्या पूर्वीपासूनच आहे. आता तर काही मुस्लिम कंट्रीज पण आपल्याकडे ऍक्सेप्ट झालेले आहेत. असंही चालू आहे. सो ही काळाची गरज होत चालली. कारण दुसरा कोणताही उपाय वातावरण शुद्धीसाठी
आणि ह्या पॅन्डेमिक्सला रोखण्यासाठी आज जगभरात कोणाकडे नाही जो आमच्या वेदांकडे तुमची यज्ञ. आणि म्हणून आठवत असेल शाळेत बघा आपल्याला सगळ्यांना शिकवलं गेलं होतं भारतातून सोन्याचा धूर निघत होता. जिथपर्यंत ही यज्ञ संस्था सुचारूपणे चालू होती. सोन्याचा धूर म्हणजे सोनं जाळून कोणी धूर काढत होतं. ते वातावरण सोन्यासारखं होतं की ज्याच्यामुळे माणसं मानसिक बौद्धिक शारीरिक तिन्ही पातळ्यांवरती अत्यंत तंदुरुस्त होती. आपापसात खूप सामंजस्य होतं की ज्याच्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती होती. त्याचबरोबर आयुष्यमान लाईफ स्पॅन खूप मोठा होता. 125-150 वर्ष माणसं सहज जगत होती. ऋषीमुनी तर 250-300 वर्ष जगत होते. आजची काय परिस्थिती आहे? अगदी उलट आहे चित्र. आयुष्याची गॅरंटी नाही, राहा नाही, मोठा आहे, त्याचं काहीच नाही. आता होता आता गेला. त्याच्यातनं बाहेर पडायसाठी म्हणून ते दिलं. इतकं सोपं आम्हाला दिलं की ते कसं करायचं वगैरे ते तर आपल्याला माहिती आहे. आत्ताच त्यांनी सांगितलं. फक्त 5 गोष्टी. हे पिरॅमिडच्या आकाराचं पात्र, सेमी पिरॅमिड, अर्ध पिरॅमिड म्हणून आपण म्हणतो. पिरॅमिडच्या आकाराचं पात्र तांब्याचं, त्याच्यामध्ये गोवंशाच्या गाय बैल गाईचं वासरू यांच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्यांचा अग्नी, सूर्योदय सूर्यास्ताची अचूक वेळ. सूर्योदय सूर्यास्ताची वेळ कॅलेंडर पंचांगाप्रमाणे नाही, अक्षांश रेखांशाप्रमाणे, लॅटिट्यूड लॉंजिट्यूड. कारण सूर्य उगवतो मावळतो अक्षांश रेखांशाने. ज्या वेळेला तो अक्षांश रेखांश सूर्यासमोर येईल तेव्हा सूर्योदय, सूर्यापासून दूर जाईल तेव्हा सूर्यास्त. इतकंसं सोपं आहे. तर ती वेळ आणि ती त्यामुळे त्याची कॅल्क्युलेशन्स वगैरे आपल्याला ऑलरेडी वेदांनी दिलेली आहेत. पूर्वी आपण ते कॅल्क्युलेशन करून त्याची चार्ट बनवतो. आता खूप सोपं झालंय, सगळ्यांकडे स्मार्टफोन आला. त्या स्मार्टफोन जीपीएस लोकेशन सिस्टीम ऑलरेडी दिलेली आहे. ही जीपीएस लोकेशन सिस्टीम तुम्ही जिथे असाल तिथलं तुमचं लोकेशन अक्षांश रेखांशाने देखतं. त्याच्यामध्ये फक्त अग्निहोत्राच्या संदर्भातली ऍप तुम्ही डाउनलोड करून घेतलीत आणि त्या ऍपला आपण राहतात त्या एरियाचं विभागाचं नाव आणि गावाचं किंवा शहराचं नाव टाकलं की बाकी पुढचा कार्यक्रम कॅल्क्युलेशन ती जीपीएस मधून ती ऍप करते. तिला ती फीड केलेली आहेत आणि तुम्हाला तिथली सूर्योदय सूर्यास्ताची वेळ दाखवते. त्याच्या 5 मिनिटं आधी पात्र 10 मिनिटं आधी पात्र रचवून घ्यायचं, 5 मिनिटं आधी प्रज्वलित करायचं आणि बरोबर त्या वेळेवरती त्या. आता हे सगळं करण्यामध्ये कारण काय? कारण ही एक आमची टेंडन्सी आहे. फायदा असेल तर तिथे आम्ही जातो. स्वामी म्हणाल मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून मी येतो. ही माणसांची टेंडन्सी आहे. फायदा असेल तिकडे आम्ही जातो, नाही तर डुंकून बघत नाही. मला एक विचारायचं आहे, आता ही जी कृती करताना अग्निहोत्र करताना कोणताही व्यक्ती करू शकते की त्याचे काही नियमावली आहे? नियम हे 5च. ह्या पात्र, गोवंशाच्या गोऱ्यांचा अग्नी, सूर्योदय सूर्यास्ताची अचूक वेळ, 2 चिमट्या अखंड तांदूळ अक्षता, त्याला एक 5-7 थेंब गाईचं तूप माखून त्याचे 2 भाग म्हणजे त्या 2 आहुती आणि 2 मंत्र. ह्याच्यानंतर पलीकडे त्याला काही नाही. मग तो बाळ आहे, वृद्ध आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे, कसंही बंधन नाही. तुम्ही काय खाताय काय पिताय त्याचंही बंधन नाहीये. फक्त ह्या 5 गोष्टी एवढं सांभाळत का मागे. मग ते 4 ते 5 वर्षाचा मूल असो, नाहीतर 114-124 वर्ष आजी आजोबा पडदोबा खापरपंजी खापरपडवा पुढे असो, घरातल्या कोणीतरी एकाने आहुती द्यायचं. बाकी सगळ्यांनी एकत्र बसा, मंत्र एकत्र म्हणा, एकाने आहुती द्या बस. कारण दिवसेंदिवस जसजशी लोकसंख्या वाढते तसतसं केर कचरा गार्बेज वाढतोय, वाहनं वाढतायत, कारखाने वाढतायत. परिणाम एकच, प्रदूषण वाढतंय. प्रदूषण वाढतंय म्हणून आमची इम्युनिटी, आमची रोगप्रतिकारक शक्ती आज लयाला आहे, ती आणखीन लयाला चाललेली आहे. दिवसेंदिवस आणखीन खच्चीकरण तिथं होत आहे आणि त्याच्यावरती जगभरात कोणाकडे औषध नाहीये आणि त्याच्यामुळे बॅक्टेरियल व्हायरसेस स्ट्रॉंग होत आहेत आणि आमच्यावरती अटॅक करतात. बाहेर पडायचा मार्ग हा एकच मार्ग, एकमेव, आणि ही काळाची गरज आहे. सहज कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी श्रमामध्ये, कमीत कमी आपला वेळ देऊन हे आपण करतो. इतकं सोपं आहे. तोंड हातपाय धुवा आणि अग्निहोत्र करा, त्या एका दिवशी चालतंय. पण शक्यतो आंघोळ करून केलं तर कसं असतं, संपूर्ण तुमचं शरीर स्वच्छ असतं. शरीरातले त्वचेची प्रत्येक पेशीने पेशी स्वच्छ असते. जे त्वचा रंध्र ज्याच्यातनं घाम येतो, ती बारकी बारकी छिद्र जी आमच्या शरीरावरती आहेत ती स्वच्छ असतात. त्यामुळे ह्याच्यातनं येणारे जे काही औषधी वायू आहेत त्यांचा इफेक्ट आमच्यावरती खूप चांगला येतो आणि त्याचा परिणाम मिळतो.
आता औषधी वायू म्हणजे आपल्याला बघा हे शेण, सर थोडासा वेळ जास्ती घेतोय. आता हे पहिलं गोष्ट म्हणजे गाईचं शेण. आठवत असेल पूर्वी आपली सगळी घरं शेणानं सारवलेली होती. आज आम्ही रंग लावला, वाद्या लावल्या, आम्ही त्याचं डेकोरेशन केलं, सजावट केली. पण आजही जे शेतकरी आहेत त्याचे धान्य साठवण्याच्या कणग्या, कोठार शेणानेच सारवलं जातं. अगदी बेस्ट क्वालिटी पेंट मार्केटमध्ये अवेलेबल असला तरी तो वापरला जात नाही, शेणानेच सारवला जातो. परिणाम वर्षानुवर्ष धान्य पडलेलं असतं, कुजत नाही, सडत नाही, कीड मुंगी लागत नाही, काही होत नाही. या शेणामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत, घटक आहेत, त्याचे परिणाम या सगळ्याला दूर ठेवतो. जे कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरसेस मारू शकतात, कोणत्याही प्रकारचे टॉक्सिक म्हणजे आरोग्याला अपायकारक किंवा पॉयझनस म्हणजे विषारी वायूंचा न्यूट्रलाइज नाश उदासीनीकरण करतात. त्यामुळे घरामध्ये अत्यंत शुद्ध वातावरण. नंतर राहिलं गाईचं तूप आणि तांदूळ. गाईच्या तुपाचं वर्णन फार आयुर्वेदात सुंदर केलं. अमृतस्य नाभी औषधस्य औषधी. अमृतस्य नाभी, नाभी म्हणजे बेंबी, जिथे सगळी ताकद एकवटलेली असते. आठवत असेल लहानपणी कधी जोरदार आई बोलली असेल बेंबीच्या देठापासून खाऊ. तशी अमृत जी ताकद ज्याच्यात एकवटली असं ते गाईचं तूप. आणि टीव्हीला ऍडव्हर्टाईज बघताय त्या शिल्पा शेट्टी करत असते, बीटा कॅरेटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, मल्टीव्हिटॅमिन्स आहेत त्याच्यामध्ये. बीटा कॅरेटीन सारखे अगदी अत्यंत पौष्टिक द्रव्य आहेत. हे जेव्हा जळतं, त्याचबरोबर तांदळामध्ये लॅक्टोज आणि ग्लुकोज हे दोन घटक आहेत. लॅक्टोज मुलं ज्यावेळेला 10-1 महिन्याची होतात त्यावेळेला त्यांना दूध कमी पडतं, मग त्यांना मार्केटमध्ये आज पावडर फूड मिळतं, सेरलॅक, फॅरॅक्स वगैरे, त्या डब्यावरती आजही बघितलं ते लॅक्टोज मिळेल. ग्लुकोज बद्दल सांगायची गरज नाही, डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर पहिली तीच लावतो, सलाईन लावतो म्हणजे काय ग्लुकोज लावतो, पेशंटला ताकद येऊन दे. हे लॅक्टोज ग्लुकोजच्या तांदळामध्ये आहे. आणि म्हणून तो अख्खा दाणा तुकडा झाला तर इव्हॅपोरेशन लॉस तो हे होईल, कमी होईल, म्हणून अख्खा दाणा. आणि सगळ्यात महत्वाचा तो अग्नी. हा अग्नी असा आहे की त्याच्यामध्ये जे काय टाकाल त्याचे तो कित्येक पटीने परिणाम वाढून देतो, कित्येक पटीने. मग साधं उदाहरण देतो. एक अगरबत्ती या, तिचा सुगंध कळण्यासाठी ती नाकाजवळ द्यावं लागते, तेव्हा तिचा सुगंध कळतो. तीच त्या अग्नीच्या माध्यमातून दिलीत म्हणजे पेटवलीत तर देवाजवळ एका कोपऱ्यात राहते आणि जो सुगंध नाकाजवळ अनुभव होता तो संपूर्ण तुमच्या घरभरात पसरून टाकते. एक 2-4 ग्राम तूप आणि 4-5 ग्राम तांदूळ, हा संपूर्ण सगळ्याचा परिणाम तुमचं घर आणि घराचा आजूबाजू परिसर अत्यंत शुद्ध आणि पौष्टिक करून देतो, की ज्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची रोगराई तिथे काही राहत नाही. इतकं सुंदर ते आहे. त्याचबरोबर मंत्र, हे पिरॅमिडच्या आकाराचं पात्र. आपल्यामध्ये पिरॅमिड आपण इतिहासात सगळ्यांनी अभ्यासलेत, ते इजिप्तमध्ये. त्याच्यामध्ये जे काय ठेवलं ते खराब झालेलं नाही. आता काय ठेवलंय? डेड बॉडीज आहेत, त्या मृत शरीर आहेत राजा महाराजांची. मम्मी म्हणजे मृत शरीर की जी लगेच पूजाला सणाला लागतात. घरी पण काय झालं की लगेच भाऊ ना तेव्हा बोलवा, हे करा, विल्हेवाट लावा, अशी सगळी त्याची आपल्याकडे आजही परिस्थिती तशी. आणि ही तिथे त्या डेड बॉडीज आज शतकानुशतक आहेत, कुजून नाही गेल्या, सडल्या नाहीत, फक्त सुकून गेल्यात पण कुजल्या सडल्या नाही. त्याचं कारण हा आकार आम्हाला तेव्हा दिलाय. ह्या यज्ञाचं वर्णन, हा मूळ यज्ञ आहे, याचं वर्णन श्रीकृष्ण भगवानाने स्पष्टपणे भगवद्गीतेत केलं आहे. सह यज्ञा प्रजा सुष्मा पूर्ववाच प्रजा अनेन प्रसविशोधम मेशो इष्टिका. सह यज्ञा प्रजा सुष्मा, आधी यज्ञाची निर्मिती केली, नंतर त्याबरोबर जीवसृष्टी निर्माण केली. पूर्ववाच प्रजापती, परमपित्या परमेश्वराने असं सांगितलं, आधी यज्ञ निर्माण केला, नंतर जीवसृष्टी, प्रजा निर्माण. तो जो यज्ञ तो हा आहे. आणि त्यावेळेला हे दिलेलं पात्र आहे. हे फक्त त्याचं पिरॅमिड हे नाव आहे ते आपण ऍक्सेप्ट केलं कारण ते त्याचं आकाराचं महत्व कळलं, व्यवस्थित सांगून देतो. म्हणून हा ग्रीक शब्द आहे पिरॅमिड, 2 शब्दांमधून बनलेला आहे. पायरो ॲमिड. पायरो मीन्स पॉवर, ऊर्जा. ॲमिड मीन्स ज्याच्यामध्ये आहे तो, जो असा आकार की ज्याच्यात ऊर्जा कार्यरत आहे. तो जेव्हा आकार असा ठेवला गेला तेव्हा त्या ऊर्जा आतल्या कार्यरत राहिल्या, ज्यांनी त्या डेड बॉडीजना, त्या ममीजना, त्या राजे महाराजांच्या मृत शरीराला उजायला सडायला दिलं नाही. हाच आकार जेव्हा आम्ही असा वापरतो तर त्याच ऊर्जा आमच्या घरात पसरतात. मग ह्या ऊर्जा कुठून येतात? तर त्याच्यासाठी म्हणून ती सूर्योदय सूर्यास्ताची वेळ, की ज्या वेळेला ह्या मंत्र आणि हे तांब्याचं पात्र ह्यांच्या थ्रू आपण त्या सौर ऊर्जा, वैश्विक ऊर्जा ज्यांना म्हटलं जातं, ज्याच्यावरती आज आमचं जीवन आधारलेलं आहे,
सूर्य नाही उगवला तर कावेल मला वाटत नाही मी सांगायची तुम्हाला काही गरज आहे. ह्या सूर्यास्ताच्या वेळेला आपल्याकडे संधी काल म्हटलेला आहे. संधी, अपॉर्च्युनिटी, संधी कोणी देत नाही. तुमची संधी तुम्हाला साधावी लागते. नाही साधली तर तुमचं प्रगती तुम्ही करून घेऊ शकत. आणि ह्या दोन संधी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला आम्हाला त्या परमेश्वराने आम्हाला बहाल केलेल्या ज्या आम्हाला साधायची, की ज्याच्यामुळे आम्ही आमची प्रगती, आमचं उन्नयन करून घेऊ शकतो. उन्नयन करून घेऊन नारायण म्हणू शकतो. ही संधी आम्हाला दोन दिली आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून ती अचूक वेळ सूर्योदय. कारण त्यावेळेला येणाऱ्या सौर ऊर्जा, ह्या मंत्र आणि ह्या मंत्रांच्या ज्या कंपन आहेत आणि त्या ऊर्जा, सौर ऊर्जा म्हटलं, पॉवर म्हटलं का तिची फ्रिक्वेन्सी, ज्याला त्याची व्हायब्रेशन कंपन आली, ती आहे. त्या मॅचिंग असतात. त्या तुम्ही तुमच्या घरामध्ये खेचून घ्या, ज्या तुमच्या मनावर आणि बुद्धीवरती काम करतात. राहिलेलं भस्म अत्यंत औषधी आहे. पाण्यात टाका, ते भस्म खाली बसून जाऊन द्या. ते पाणी प्रयोगशाळेत किंवा लॅबमध्ये तुम्ही टेस्ट करून घ्या. डिबॅक्टेरियल अल्कलाईन वॉटर, अत्यंत निर्जंतुक अल्कलाईन, ज्याचा pH खूप जास्ती आहे, जे पचनासाठी फार अत्यंत उत्तम असं पाणी आहे. अंगावरती घामोळ्या, रॅश, स्किन डिसीज, पावडर लावल्यावर का लावा. बस मग कोणत्याही प्रकारचे आज मार्केटमध्ये मिळणारे या प्रिक्लिट पावडर, जे घामोळ्या वगैरेसाठी नायसिल डब्ल्यू, त्याच्यापेक्षा अत्यंत गुणकारी आहे. कोणत्याही प्रकारचा मेडिकल स्टोअरमध्ये मिळणाऱ्या स्किन ऑइंटमेंट अशा रोगांवरती औषधांपेक्षा अत्यंत गुणकारी आहे. गाईच्या तुपात मिक्स करा, त्याचा मलम बनवून ठेवा. कोणतीही जखम असो, भाजलेलं असो, काही असो, लवकरात लवकर बरे करायची त्याची ताकद आहे. डागांसकट इतकं सुंदर हे आहे. त्याचबरोबर रोज 2 चिमट्या जर घेतलं, म्हणजे अवतीला जेवढे तांदूळ घेता तेवढं जर भस्म सकाळी आणि संध्याकाळी घेतलं, लहान मुलाला अर्धी चिमूट जर घेतलं, की तुमची इम्युनिटी, तुमची रोगप्रतिकारक शक्ती एवढी ट्रिमेंडस वाढून देतं की ज्याच्यामुळे तुम्हाला ह्या पॅन्डेमिक्सचा वगैरे काही परिणाम होत नाही. तुमच्या जवळपासही फिरणं इतकी त्याची हे आहे. फक्त करणं महत्वाचं आहे. आणि ते सुवर्णयोग आणणं हे गरजेचं आहे. ही आमची हे आहे. कारण आमच्या येणाऱ्या पिढीसाठी, ज्यांच्यासाठी आपण सगळी मेहनत करता, त्यांना जास्तीत जास्त चांगलं देता येईल बघता. आणि ते जास्तीत जास्त देता येतात बघता फक्त घेतो तो श्वासरोग आणि शोधतो श्वासरोग हा आपल्या नजरेतनं सुटतोय. तो देण्यासाठी म्हणून स्वामी आले. त्यांनी ही परंपरा इथे उभी केली. आणि म्हणून त्याची पूर्तता गजानन महाराज, ज्यांना कल्की अवतार म्हणून पण म्हटलं गेलेलं आहे. कल्की का म्हणायचं तर कल्काचा नाश करायला आलेला अवतार तो कल्की. मूळ शब्द कल्क, ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे कलंकित होणं, प्रदूषित होणं, डागळणं. आणि आमची अत्यंत निकडीची मूळ गरज वातावरण, हवा, ती अत्यंत कलंकित आहे, प्रदूषित आहे, की ज्याचे परिणाम आता आपण सगळे बघतोय. त्याच्यातून बाहेर पडायच्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे यज्ञसंस्था. ती आम्हाला दिली. ऐकून घेतलं, खूप खूप धन्यवाद. चालू करा, ही विनंती आहे. पुढच्या काळासाठी आपल्याला हे करायचं आहे. बस, धन्यवाद, थँक्यू. तर मित्रांनो, सध्याची परिस्थिती पाहता हे अग्निहोत्र किती महत्वाचं आहे आपल्याला समजलं असेल. सध्याचं जे वातावरण आहे खूप प्रदूषित होत चाललेलं आहे आणि त्यामुळे हे अग्निहोत्र काळाची गरज बनली आहे. आणि हे अग्निहोत्र नुसतीच कल्पना नसून यामागे पण सायंटिफिक रिझन सुद्धा आहे. हे सर्व पाहिल्यानंतर मला पर्सनली हे वाटतंय की हे अग्निहोत्र नक्कीच करावं, कारण यामुळे वातावरण शुद्धीकरण होतं आणि मनाची शांती सुद्धा होते. तर मित्रांनो, एकंदरीत हे महत्त्वपूर्ण ठिकाण तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी राहली का यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.